हाय गाइज, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी रयत शिक्षण संस्था सातारा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 या वर्षीचे समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता व त्यांची सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे, त्यातूनही तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही। प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या युट्यूब चॅनलवरती इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत सर्व अभ्यासक्रमाचे व प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ अपलोड आहेत, ते तुम्ही पाहू शकता। व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही ऑन करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला या व्हिडिओला सुरू करूया। येथे प्रश्न क्रमांक 1 ते 3 हे इतिहासाचे आहे व प्रश्न क्रमांक 4 ते 5 हे नागरिक शास्त्राचे व 6 ते 9 हे प्रश्न भूगोल या विषयाचे आहे। चला मी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सांगत चलतो। इतिहास प्रश्न क्रमांक 1 हा इतिहासाचा आहे। रिकामी जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे आहे। तुम्हाला येथे 3 पर्याय दिले आहे। तीन पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला हे वाक्य पूर्ण करायचे आहे। पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। येथे 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्ही एका वाक्यात उत्तरे लिहू शकता 4 प्रश्नांची। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 प्रश्न दिले आहे, 4 पैकी कोणतेही 3 तुम्ही लिहू शकता व त्याचा उपप्रश्न ब आहे, पुढील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा। हाही तसाच आहे। येथे 2 प्रश्न दिले आहे, या 2 पैकी कोणतेही 1 लिहू शकता। व प्रश्न क्रमांक 4 हा नागरिक शास्त्राचा आहे, 4 व 5 तुम्हालाही येथे 3 पर्याय दिलेले आहे, 3 पर्यायापैकी योग्य पर्याय या विधानात वाक्यात लिहायचा आहे। पुढील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा। तुम्हाला येथेही तसंच आहे। हा आहे प्रश्न क्रमांक 4, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये 2 प्रश्न दिले आहे, 2 पैकी कोणतेही तुम्ही 1 लिहू शकता। व प्रश्न क्रमांक 6 हा भूगोलाशी संबंधित आहे। भूगोल हा 6 ते 9 प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 6 आहे, तुम्हाला योग्य पर्याय निवडून येथे लिहायचा आहे। पुढील आहे गटात न बसणारे शब्द ओळखा व लिहा। या गटात न बसणारे शब्द तुम्हाला ओळखून उत्तर लिहायचे आहे। व प्रश्न क्रमांक 7 मधील उपप्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहे, 4 पैकी एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणत्याही 3 प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे। बच आहे, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा। हेही तुम्ही लिहू शकता। प्रश्न क्रमांक 8 हा तुम्हाला नकाशाचे लक्षपूर्वक वाचन करायचे आहे व त्याचे येथील 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत व पुढील तुम्हाला तक्तेही पूर्ण करायचे आहेत, ते तुम्ही पाहू शकता। व शेवटी प्रश्न क्रमांक 9 हा शेवटचा प्रश्न आहे। यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत, 3 पैकी कोणतेही तुम्ही दोन प्रश्न लिहू शकता। एक प्रश्न 2 गुणांसाठी। 4 ते 5 वाक्यात तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहे। अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।